गर्भधारणेसाठी फॉलिक ॲसिडचे किती महत्त्व, हा प्रत्येक पेशंटला पडलेला प्रश्न. प्रत्येक पेशंट ज्या वेळेला समोर येतो तेव्हा आम्ही फॉलिक ॲसिड लिहून देतो. जेव्हा तुम्हाला गर्भधारणा हवी असेल त्यावेळेला फॉलिक ॲसिड ही टॅबलेट तुम्ही सतत खात राहा. हा सल्ला तुम्ही खूप वेळा ऐकला असाल. तर नक्की आपल्याला माहिती पाहिजे की हे फॉलिक ॲसिडचं काय महत्त्व आहे. तर आपण जाणून घेऊ माझ्याकडून. डॉक्टर भारती ढोरे पाटील, श्री हॉस्पिटलची प्रमुख आणि स्त्री आरोग्य विभागाची हेड ऑफ द डिपार्टमेंट. तर माहिती करून घेऊ फॉलिक ॲसिड गर्भधारणेसाठी किती महत्त्वाचे आणि त्याची काय महत्ता आहे. तर फॉलिक ॲसिड म्हणजे एक प्रकारचं विटॅमिन B9 आहे. महत्त्वाची गोष्ट, फॉलिक ॲसिडचा साठा आपल्या शरीरात नसतो, त्यामुळे तुम्हाला वरूनच फॉलिक ॲसिड घ्यावं लागतं. सर्वसाधारण आहारातून पण फॉलिक ॲसिड जाऊ शकतं, पण खूप अल्प प्रमाणात जातं. योग्य प्रमाणात फॉलिक ॲसिड जाणं अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण बाळाच्या मेंदूची वाढ आणि मज्जासंस्था म्हणजे जो स्पायनल कॉर्ड असतो ह्याची वाढ अतिशय फॉलिक ॲसिडवरच अवलंबून असते. पूर्वी खूप वर्षांपूर्वी असं लक्षात आलं की आपल्या देशांमध्ये खूप बाळांना ब्रेन डेव्हलपमेंट नाही झाला किंवा ब्रेनला ते स्पाईनमध्ये डिफॉर्मिटी आहे, मध्येच तो फुगा आलेला आहे, असे खूपशी बाळं सोनोग्राफीमध्ये दिसायला लागली. तेव्हा संशोधनातून लक्षात आलं की फॉलिक ॲसिड ज्या वेळेला कमतरता असते बॉडीमध्ये त्याच वेळेला हे असे वेगवेगळ्या प्रकारचे संस्थेचे किंवा स्पायनल कॉर्डचे आणि मेंदूचे विकार बाळाला होतात. आणि तेव्हापासून WHO, वेगवेगळ्या जागतिक आरोग्य संघटना सगळ्यांनी फॉलिक ॲसिडचे महत्त्व समजावून सांगायला पेशंटला चालू केलं. तर अशा प्रकारे फॉलिक ॲसिड ही अत्यंत महत्त्वाचं विटॅमिन आहे, जे तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये गर्भधारणा होणार आहे किंवा तुम्ही ठरवत आहात त्याच्या अगोदर 1 महिना कमीत कमी गेलं पाहिजे. म्हणजे 1 महिना अगोदरपासून तुम्ही फॉलिक ॲसिड घेतलं पाहिजे. तर किती घ्यायचं फॉलिक ॲसिड? तर फॉलिक ॲसिड साधारण 400 मायक्रोग्राम एवढी त्याची रिक्वायरमेंट असते. पण आपल्याकडे टॅबलेट मला वाटते 500ची असते, तर तेवढी घेतली तरी काय हरकत नाही, पण कमी प्रमाणात नको. तर फॉलिक ॲसिड हे रेग्युलरली घेणं खूप गरजेचं आहे. आणि ते तुमच्या आहारातून पण जातं. कडधान्य आहेत, ब्रोकोली आहे, ह्या सर्वसाधारण किंवा पालक आहे किंवा पालेभाज्या आहेत, याच्यातून सुद्धा फॉलिक ॲसिड जाऊ शकतं, पण ते खूप कमी प्रमाणात जातं. त्यामुळं फॉलिक ॲसिड हे अत्यंत महत्त्वाचं विटॅमिन आहे, जी तुमच्या शरीरामध्ये असणं गरजेचं आहे वेन यू आर ट्राईंग फॉर प्रेग्नन्सी. आता सपोज काही पेशंट्स असं म्हणतात की आम्ही फॉलिक ॲसिड तर बरोबर घेत होतो आणि तरीही आमच्या शेजाऱ्यांना किंवा नातेवाईकांना बाळाच्या मेंदूमध्ये किंवा तिथं गाठ आली किंवा काहीतरी झाली, तर हे कसं काय डॉक्टर? तर पॉसिबल आहे. तर फॉलिक ॲसिड ज्या वेळेला आपण घेतो त्यावेळेला त्या फॉलिक ॲसिडचं ॲक्टिवेटेड फॉलिक ॲसिडमध्ये रूपांतर व्हायला पाहिजे. आणि जर ते ॲक्टिवेटेड झालं तरच त्याचा योग्य वापर होतो किंवा त्या पेशींची ग्रोथ होते आणि त्या पेशी विकसित होतात गर्भाशयाच्या पिशवीत बाळाच्या. ज्या वेळेला हे ॲक्टिवेट होत नाही, तर हे ॲक्टिवेट होण्यासाठी एक एन्झाईम असतं आपल्या शरीरामध्ये, त्याची गरज असते आपल्याला. आणि ज्या वेळेला ते एन्झाईम नसेल किंवा कमी प्रमाणात असेल, एखाद्या पेशंटना ती कमतरता जन्मतः असू शकते, तशाच पेशंटना फॉलिक ॲसिड घेऊन सुद्धा प्रॉब्लेम येण्याची शक्यता असते. तर अशा प्रसंगांसाठी मात करण्यासाठी आता फार्मास्युटिकल कंपनीजनी ॲक्टिवेटेड म्हणजे पहिलेच बाहेरूनच ॲक्टिवेट झालेलंच फॉलिक ॲसिड विकसित केलेलं आहे आणि त्याला म्हणतात ॲक्टिवेटेड फॉर्म ऑफ फॉलिक ॲसिड. आणि तिथे तुम्हाला एन्झाईम असो किंवा नसो ह्याची खूप गरज पडत नाही. आणि ते फॉलिक ॲसिड तुम्ही घेतलं तर तुम्हाला शक्यतो मेंदूचा किंवा स्पायनल कॉर्ड ह्या दोन्ही मज्जासंस्थेचा विकार बाळामध्ये दिसून येत नाही. तर फॉलिक ॲसिड हे 100% तुम्ही घ्यावं तुमच्या बाळासाठी प्रेग्नन्सीच्या अगोदरपासून आणि प्रेग्नन्सी चालू असताना फुल 3 महिने घ्यावं. 3 महिन्याच्या नंतर
डॉक्टरी सल्ल्याप्रमाणे ते चालू ठेवायचं किंवा नाही हा त्याप्रमाणे तुम्ही विचार केला तरी चालेल. पण पहिले 3 महिने तर अत्यंत महत्त्वाचं फॉलिक ॲसिड प्रत्येक स्त्रीनी घेतलं पाहिजे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही अजून माहिती हवी असेल तर तुम्ही 100% श्री हॉस्पिटलला कॉन्टॅक्ट करू शकता. मला स्वतःला फोन करू शकता किंवा येऊन तुम्ही भेटू शकता आणि योग्य प्रकारचा जो काही सल्ला असेल तो आम्ही तुम्हाला द्यायला खूप उत्सुक आहोत आणि तत्पर आहोत. थँक्यू व्हेरी मच.